तर मुंबईकरांच्या खिशाला आता कात्री बसणारे आम्ही असं काय म्हणतोय यासाठी बातमी अवश्य पहा। महापालिकेनं पार्किंग शुल्कात 40% वाढ करण्याचा प्रस्ताव केलेला आहे। अतिरिक्त आयुक्तांनी या प्रस्तावाला प्राथमिक मंजुरी दिली असून अंतिम मान्यतेनंतर 4 ते 5 महिन्यांमध्ये दरवाढ लागू होईल। 10 वर्षांनंतर पार्किंग धोरणात बदल होणार असून यामुळे पे एंड पार्क आणि सार्वजनिक पार्किंग महागणार आहे। प्रशासनाकडून लवकरच डिजिटल डॅशबोर्ड आणि स्मार्ट पार्किंग सुविधाही सुरू केली जाईल। दरम्यान मुंबईमध्ये सध्याचे पार्किंगचे दर काय त्यावर एक नजर टाकूयात। तर कारसाठी अ वर्गासाठी 60 रुपये पार्किंग, बाईकसाठी 15, ट्रकसाठी 90, ऑटो टॅक्सीसाठी 30 आणि बससाठी 65 रुपये। वर्ग बससाठी कारसाठी 40 रुपये, बाईकसाठी 10 रुपये, ट्रकसाठी 60, ऑटो टॅक्सी 20, बससाठी 45 रुपये आणि क वर्गासाठी कारसाठी 20, बाईकसाठी 5 रुपये, ट्रकसाठी 30 रुपये, ऑटो टॅक्सी 10 आणि बससाठी 25 रुपये इतकं पार्किंगचे दर आहे। यामध्ये आता 40% वाढ होण्याची शक्यता आहे। बाजू